यादव सारंग। अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाचा लढा, मात्र हा लढा गेल्या 2 महिन्यांपासून अधिक तीव्र झालाय आणि याला कारणीभूत ठरलेले आहेत ते जालन्यातल्या एका छोट्याशा गावचे रहिवासी मनोज जरांगे पाटील। 17 दिवसांचं आमरण उपोषण आणि आता सुरू असलेलं साखळी उपोषण आणि 14 तारखेच्या सभेमध्ये महाराष्ट्राच्या मराठा समाजाला ज्यांनी कॅमेराच्या एकाच फ्रेममध्ये एकत्र आणलं ते मनोज जरांगे पाटील आता या क्षणाला आपल्या सोबत आहेत। मनोज जरांगे पाटीलजी, स्वागत आहे तुमचं TV9 मराठीमध्ये। धन्यवाद। जरांगे पाटीलजी, सरकारने तुमच्याकडे 30 दिवसांची मुदत मागितलेली होती, तुम्ही त्यांना 40 दिवसांची मुदत दिली। 30 दिवस पूर्ण झालेले आहेत, अल्टिमेटमचे 10 दिवस, त्याच्यामधले 2 दिवस आता वजा झालेले आहेत, 8 दिवस बाकी आहेत। या क्षणाला मनोज जरांगे पाटील यांच्या मनामध्ये काय चाललंय? काय आम्ही त्यांना 40 दिवसाचा वेळ दिलेला आहे, त्यातले आता 10 दिवस शिल्लक राहिलेत। आम्ही त्यांना सांगितलंय मराठा समाजाला की राहिलेल्या 10 दिवसात तुम्ही आरक्षण द्या, नसता पुढचं आंदोलन होणार आहे, शांततेत होणार आहे, परंतु ते तुम्हाला पेलणारं नसणार आहे हे आम्ही जाहीरपणानं सांगितलेलं आहे। तर आता आमची काय जी दिशा आहे आंदोलनाची, पुढची अधिकृत दिशा ही आम्ही 22 तारखेला ठरवणार आहे। तुम्ही 14 तारखेच्या सभेमध्ये सुद्धा हे स्पष्ट केलं की 22 तारखेला पुढची दिशा नेमकी कशी असेल ते तुम्ही सांगाल, जाहीरपणे सांगाल। मात्र तुमच्या सभेच्या नंतर आता ओबीसी सेलच्या बैठका ज्या आहेत त्या सुरू झाल्यात। याच्यामध्ये काँग्रेसच्या 2 सभा सुरू आहेत, एक मुंबईमध्ये, नागपूरमध्ये आणि शिवाय भाजपच्या कडून सुद्धा ओबीसी सेलची जी आहे ती सभा घेतली जाते, बैठका ज्या आहेत त्या घेतल्या जात आहेत। तर याकडे तुम्ही आता कसं पाहता? अरे त्या बांधवांनी बैठका घ्यायला हरकत नाही, घ्याव्यात, परंतु गोरगरीब मराठ्यांच्या पोरांचं सुद्धा कल्याण होते, त्यांच्याही पाठीशी बळ दिलं पाहिजे। कारण ग्रामीण भागातला मराठा समाज आणि ओबीसी बांधव आम्ही सगळे मनापासून एकत्र आहेत आणि आहोत सुद्धा राहणार पण आहे। त्यांनी बैठका घेऊ नयेत आणि जरी घेतल्या तरी हरकत नाही, परंतु त्यांनी विचारात बदल करून मराठा समाजाच्या पाठीशी उभा राहण्याचं काम करावं। कारण गोरगरीब मराठ्यांच्या पोरांचंही कल्याण व्हावं अशी त्यांनी भावना त्यांच्या मनात बाळगलीच पाहिजे। कारण आम्ही सुद्धा त्यांच्या लेकरांना, गोरगरिबांना मिळायचं होतं त्यावेळेस कसलाच विरोध केलेला नाही। त्यामुळं आता आमच्या लेकराला मिळतं तर तुम्ही विरोध का करावा? कारण ही संस्कृती ना महाराष्ट्राची ना कोणाची। महाराष्ट्र असं सांगतो की एकमेकाला सहकार्य करायचं, एकमेकाच्या पाठीशी उभं राहायचं, सुखादुःखात एकमेकाच्या मदतीला जायचं आणि ग्रामीण भागात हेच सर्रास सुरू आहे। आत्तासुद्धा ओबीसी बांधव ग्रामीण भागातला आणि सगळ्या जाती धर्माचे बांधव हे मराठा समाजाच्या गोरगरीब पोरांना आरक्षण मिळालंच पाहिजे या मतावर ते पण ठाम आहेत। काही संघटना किंवा काही नेत्यांचं जर असं दुसरं मत असेल तर त्यांनी मतात परिवर्तन करून गोरगरीब लेकरांना मराठ्यांच्या मिळावं हे सुद्धा त्यांनी मनात ठरवावं ही त्यांना माझी खरोखर मनापासूनची विनंती। जरांगे पाटीलजी, तुम्ही परवाच्या सभेमध्ये 14 तारखेच्या सभेमध्ये एक आक्रमक भूमिका घेतली की 24 तारखेच्या नंतर जे काही होईल त्याला सरकार जबाबदार असेल। तुमच्या या आक्रमक पवित्र्यानंतर, या आक्रमक भूमिकेनंतर ओबीसी समाज सुद्धा आता तितकाच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। ही तुमची आक्रमक भूमिका, त्याच्यामुळे 2 समाज एकमेकांच्या समोर जे आहेत ते उभे ठाकू शकतात असं वाटतंय का तुम्हाला? अजिबात नाही, एकमेकाच्या विरोधात आम्ही थांबणार नाहीत अजिबात। मराठा समाजाला आपण स्पष्ट तसं सांगितलेलं आहे की आपण एकमेकाचे लहान मोठे भाऊ आहेत। राज्य आपलंय, गाव आपलंय, जिल्हा आपला आहे, तालुका आपला आहे। ह्या राजकीय नेत्यांचे स्वप्न आपण पूर्ण करायचे नाही, त्यांना तेवढंच पाहिजे की एकमेकाच्या विरोधात हे आले पाहिजेत। आम्ही अजिबात एकमेकाच्या विरोधात येणारच नाहीत। कारण प्रत्येक गावागावातल्या ओबीसी बांधवांना वाटतं की गोरगरीब मराठ्यांच्या लोकांना आरक्षण मिळालंच पाहिजे। त्यामुळं त्यांचे तसे हजारोनं निवेदनं सुद्धा आमच्याकडे आहेत आणि दलित बांधवांनाही वाटतं, मुस्लिम बांधवांनाही वाटतंय, धनगर बांधवांनाही वाटतंय। त्यामुळं असं काहीही होणार नाही, कधीच राजकीय नेत्यांचं हे स्वप्न पूर्ण होणार नाही। कारण आम्ही गावं आमचे आहेत, जिल्हे आमचे आहेत, राज्य आमचं आहे, आम्ही एकमेकाच्या पुढं उभा राहू, यांचं स्वप्न कधीच पूर्ण करणार नाहीत म्हणजे नाही। आणि त्यांच्याही विचारात आणि मतात परिवर्तन होईल आणि ते आमच्या खांद्याला खांदा लावून उभा राहतील हे आम्हाला 100% आशा आहे। कारण प्रत्येक ओबीसी बांधवांना गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे। जरांगे पाटीलजी, तुमचं ज्या वेळेला आमरण उपोषण सुरू होतं, अनेक नेते मंडळी तुम्हाला येऊन भेटत होते, तुमच्या बाजूला बसून तुम्हाला समजवत होते, मात्र तुम्ही तुमच्या भूमिकेवर ठाम होतात की जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपण हे आमरण उपोषण मागे घेणार नाही। आता जो अल्टिमेटम दिलेला आहे त्यावेळेमध्ये मराठा आरक्षण मिळेल असं तुम्हाला 100% वाटतंय का? अल्टिमेटम तर आम्ही नाही दिलेला, कारण त्यांनी आमच्याकडून 40 दिवस घेतलेले, त्यातले 10 दिवस राहिले, आम्ही वेळच दिलेला नाही त्यांना।
आमच्या मराठा समाजाने त्यांना 40 दिवस दिले आणि ह्यावेळेस मराठा समाज आरक्षण घेणार आहे आणि आशा यासाठी आहे की त्यांनी आमच्याकडून वेळ घेतलेला आहे. त्यामुळं केंद्रातले मोदी साहेबसुद्धा यामध्ये त्यांनी लक्ष घातलं पाहिजे की आम्ही त्यांना विनंती करतो की राज्याला सांगून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत त्यांनी सूचना कराव्यात राज्याला, जेणेकरून हे वर्षानुवर्षाचा गोरगरीब मराठ्यांच्या पोरांचा भविष्याचा आणि अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे तो कायमचं आरक्षण देऊन मार्गी काढावा आणि याला पूर्ण विराम द्यावा. आम्हाला आशा आहे की राज्य सरकार, मुख्यमंत्री साहेब आणि पंतप्रधान मोदी साहेब एकत्र बसून मराठा समाजाचा 10 दिवसाच्या आत हा विषय संपवतील आणि आम्हाला आरक्षण मिळेल ही आम्हाला खात्री नसता आम्ही मात्र 22 तारखेलाच आमच्या पुढच्या दिशा ठरवणार आहेत आणि 24च्या नंतर मात्र आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मराठी आता गप्प बसणार नाही. आंदोलन शांततेत होणार पण आरक्षण मात्र आम्ही मिळवणार आहे. जरांगे पाटील जे ओबीसी नेते प्रकाश शेंडगे आहेत तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की जरांगे पाटील आपल्या मागण्यांच्या बाबतीत काहीशे गोंधळलेले आहेत. सुरुवातीला त्यांनी असं म्हटलेलं होतं की निजामांच्या नोंदणीप्रमाणे आरक्षण द्या, आता म्हणतात समिती नेमा, आढावा घ्या आणि मग नंतर त्या समितीचा अहवाल आम्हाला मान्य असेल. तर तुम्ही प्रकाश शेंडगे यांना काय सांगाल? ओबीसी समाजाला तुम्ही काय आवाहन कराल? नाही, शेंडगेजींना गैरसमज झाला असेल. मी स्पष्ट सांगतो की ते ज्येष्ठ नेते आहेत, ते पण आमचे एक बंधूच येतात, ते काही वेगळे नाही आहेत काय राग रोष व्यक्त करायला. मी असं बोललो की मी कधीच म्हणलो नाही की कुणबी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावी ह्याच मागणीशी मी पहिल्यापासून ठाणे. जे समितीचा त्यांनी उल्लेख केला, मी समिती बंद करा का म्हणलो तर त्यात मी असं बोललो होतो की गिरीश महाजन साहेब असं बोलले होते की आम्हाला तुमच्या मागणीप्रमाणे आरक्षण द्यायचं असेल, टिकणारं आरक्षण द्यायचं असेल तर आम्हाला 1 महिन्याचा वेळ द्या, आम्हाला आधार घेऊन कायदा पारित करावा लागतो, त्यामुळे 1 महिन्याचा वेळ द्या. कायदा पारित करण्यासाठी आधार लागतो, पुरावे लागते. तर 5000 समितींना आता पुरावे मिळाले. 5000 पुरावे मिळाले म्हणजे महाराष्ट्रातला मराठा समाज सगळा एक व्यवसायावर आधारित जाती बनल्यात. त्यामुळे मराठ्यांचा व्यवसाय शेती 5000 पानांचा आधार घेऊन तुम्ही आता कायदा पारित करा, समितीचं काम बंद करा असं माझं म्हणणं आहे. गठीत करा हे मी म्हणलेलो नाही, बंद यासाठी म्हणलं की काम बंद करा. की आता तुम्ही किती दिवस आव्हान करणार समाजाला की पुरावे द्या पुरावे द्या. तुम्हाला आधारासाठी खूप झालं, 1 पान मिळालं तरी तुम्ही कायदा पारित करू शकता. 5000 मिळाले, आता किती घेता? का ट्रका भरून घेता? किती घेता पुरावे? जरांगे पाटीलजी, भुजबळांवर तुम्ही निशाणा साधताय. भुजबळांचं सुरुवातीपासूनच असं म्हणणं आहे की आमचा मराठा आरक्षणाला कुठल्याही प्रकारे विरोध नाहीये, फक्त ओबीसी समाजातून त्यांना आरक्षण देता कामा नये. जर अशाच भूमिका राहिल्या तर मग तोडगा कसा निघणार? नाही, त्यांच्यावर मी बार तेच सांगितलं की त्यांच्यावर रोष असण्याचं काही कारण नाही. भुजबळ साहेब म्हणून आमचा त्यांना विरोध नाही, व्यक्ती म्हणून त्यांच्या विचाराला विरोध आहे. का विचाराला विरोध आहे? त्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला की आम्ही बोलतो, त्यांनी नाही केला त्यांचं काही आमची वैयक्तिक दुश्मनी नाही, अजिबात नाही. नसण्याचं काही कारण बी नाही, कोणत्याच पक्षाशी नाही, कोणत्याच नेत्याशी सुद्धा नाही. मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला की मग ते पुण्य स्वयं सोडणारच नाही, कारण आमचं हक्काचं आहे, ते आम्हाला दिलं पाहिजे. ही भावना का नाही तुमची? असलीच पाहिजे ना. तुम्ही एक राज्याचे प्रमुख नेते आहेत, एका पक्षाचे प्रमुख नेते आहेत, घटनेच्या पदावर बसलात म्हणजे तुम्ही या राज्यांचे आता पालकत्व तुम्ही स्वीकारलेलं आहे. एका जातीवर तुम्ही आकाश नाही व्यक्त करू शकत, विष पेरल्यासारखं तुम्ही नाही बोलू शकत एका जातीवर, कारण तुम्ही एका जातीचे नाही आहेत, तुम्ही सगळ्या जनतेचे. त्यामुळे मराठा समाजावर जर अन्याय होतो त्या बाजूने तुम्ही बोललं पाहिजे ना. तर तुम्ही मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात बोलता, मराठ्यांना द्यायचं नाही, मग कुठून देता? तुम्हाला दिलं त्यावेळेस आम्ही विरोध केला का? नाही केला. मग ते कुणी असो, मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला का आम्ही सोडणार नाही, कारण माझ्या मायबाप मराठ्यांच्या लेकरांचं वाटोळ व्हायला लागलं. आम्ही अधिक आमच्या समाजाच्या न्यायाचा बघणार आहेत, तुमचं बघणार नाही आहेत. त्यामुळे त्यांनी विरोध बंद करावा, आम्ही एक शब्द बोलत नाही त्यांना उद्यापासून. गुणरत्न सदावर्ते असं म्हणतात की तुमचे पॉलिटिकल बॉस हे शरद पवार आहेत आणि त्यांच्यासोबतच काही जण सुद्धा तुमच्यावर टीका टिप्पणी सुद्धा करतायत, तर त्यांना तुम्ही कसं प्रत्युत्तर द्या? त्या विषयावर काहीच बोलायचं नाही आम्हाला, सगळ्या राज्याला माहिती ते काय, सगळ्या राज्याला माहिती. जरांगे पाटीलजी, सभेच्या खर्चावरून सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आलेले होते. तुम्ही तर चक्क एक पेपरच हातामध्ये घेतलेला होता आणि किती गावांनी किती खर्च या ठिकाणी केला, कसे पैसे जमवले, त्याचा आराखडाच तुम्ही जो आहे तो पूर्णपणे लेखाजोखाच जो आहे तो संपूर्ण जनतेसमोर मांडलेला होता. मात्र आता जर आंदोलन तीव्र करायचं असेल तर जरांगे पाटील यांच्याकडे आता पुढचा प्लॅन काय आहे? तुमची पुढची भूमिका नेमकी कशी असणार आहे? नाही, ते उठलं सुटलं तेवढंच कधी पैसे
तुम्हाला काय करायचं आमच्या पैसे? ते म्हणते 10 रुपये कोणी देत नाही, तुम्हाला देत नसते. उगं काही काढी देत घेणं देणं कोटीन फाटीन, आम्हाला कोट्यान फेट्या काय माहित नाही कसले असते ते. आमचे 123 गाव आहेत आणि महाराष्ट्राला आम्हाला संधी आली मराठा समाजाची राज्यातल्या सेवा करायची, म्हणून आम्ही ठरवलं आपले 123 गाव पैसे जमा करा. आपल्याला जो खर्च लागतोय तिथं लागतंयच काय खर्च, साऊंड सिस्टीम अमुक तमुक पाणी हे ते, याला खर्च लागणार होता आम्हाला. त्यांना असं वाटलं ती 170 एकर जमिनीमध्ये सभा आहे, त्यांना वाटलं आम्ही वावर चिकत घेतलं. ती वावर नाही विकत घेतलं, कोटीन फिटे आम्हाला माहित नाही कसले असतात ती. आमच्या 123 गावापैकी महाराष्ट्रातून 1 रुपयाही आम्ही घेतला नाही, 1 रुपया सुद्धा कोणाकडूनच. आम्ही जाहीर आव्हान केलेलं आहे, महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा आम्हाला सेवा करायची, महाराष्ट्राला खड्ड्यात आता घालायचं नाही. तुम्ही 1 रुपया देऊ नका, आम्ही आमचे पैसे जमा केलेत, आम्हाला तुमची सेवा करायची. कुणी जर म्हणलं ना 500 रुपये दिले तर मी तुम्ही म्हणता ना ते ऐका, 500 रुपये फक्त आम्ही घेतलेच नाहीत. आणि जर महाराष्ट्राला आव्हान करतो, कुणी जर दिले असले ना तर तुमचे पैसे माघारी मागा. कारण हे मध्येच खाते नाही, हे मधले कोणी असते नमुने, हे खाते पैसे ते माघारी घ्या तुमचे पैसे, 1 रुपया कोणाकडे ठेवू नका. आमचे 123 पैकी फक्त 22 गावातून 21 लाख रुपये जमले आणि 101 गावात पैसे शिल्लक आहेत. सगळे म्हणते घेऊन जा. आम्ही सांगितलं पैसे लागत नाहीत, तुमच्या तुम्हालाच राहू द्या, लागले तर घेऊन, नाही लागले तर उरलेले आम्ही वापस देऊ. कारण हे पैशासाठी आंदोलन नाही, हे न्यायासाठी आंदोलन आहे. आम्हाला गरज नाही आहे पैशाची. नसता कुणी पण घेतले असते पैसे म्हणल्यावर तर लोक मागं पुढे सरकत नाहीत, लगेच घे म्हणते सगळे. आता त्या ग्राउंडवरती आपले सगळे प्रतिनिधी होते, मीडियाचे बांधव, त्यांना विचारा, तिथं 20-22 लाख रुपये लोक घेऊन आले होते. नुसती गुन्हे धरून बसायचं काम होतं. ताई टाका पैसे याच्यात, घरी नेऊन टाकायची भरलेली गुन्हे पैसे नाही. आंदोलन संपलं नुसतं नोटाच खायच्या. आम्ही तसं नाही वागू शकत, कारण माझ्या मायबापाचं मराठ्यांचं रक्त पिऊन आम्ही, ते पैशाची गरज नाही आम्हाला. न्यायासाठी आंदोलन ते उगाच सांगितलं कोटीन फाटीन, आम्हाला कोटी फिटी काही कळत नाही. एवढ्या मोठ्या नेत्याने काय आरोप करावा हे तरी कळायला पाहिजे ना. त्यामुळे त्यांच्यावर बोलायचं आता आम्हाला हास्यास्पद वाटायला लागलं. जरांगे पाटीलजी, आजच पारनेरमध्ये आता अजित पवार आहेत आणि त्यांनी सभेमध्ये असं म्हटलेलं आहे की आरक्षणासाठी आमचे प्रयत्न जे आहेत ते सर्वतोपरी सुरू आहेत. जर 40 दिवस पूर्ण झाल्यानंतर सुद्धा सरकारनं जर तुमच्याकडे वेळ मागितला तर तो वेळ तुम्ही देणार का? 1 घंटा सुद्धा नाही देणार, 5 मिनिटं सुद्धा मिळणार नाही. तुम्ही 30 दिवस मागितले, आम्ही 40 दिले. आम्ही 4 दिवसापेक्षा जास्त देत नव्हतो, पण आम्हाला मुख्यमंत्री साहेबाचा सन्मान राखायचा होता, मान राखायचा होता शब्दाचे. त्यांचे आलेले भाजपांचे काही मंत्री होते, त्यांचाही मान सन्मान राखायचा होता. आणि पक्षानं सगळ्या राज्यातल्या ठराव केला होता की मराठा समाजाने 1 महिन्याची वेळ द्यावा, आम्ही त्यांना मागणीप्रमाणे टिकणार आरक्षण. आम्ही सगळ्यांचा सन्मान केलाय. आम्ही 4 दिवसापेक्षा देत नव्हतो, आम्ही त्यांना 1 महिन्याऐवजी 40 दिवस दिला, 1 घंटाही मिळणार नाही. एवढं मात्र निश्चित सांगतो, तुम्ही आरक्षण द्यायचंय महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला, कुणबी प्रमाणपत्र द्यायचे 40 दिवसाच्या आत. तुम्ही जर नाही दिलं तर एवढाच शब्द सांगतो, बाकीचं सगळं बाजूला सांगणार आहे. सरकारला आंदोलन शांततेने पेलणार बी नाही, झपणार बी नाही, गांभीर्याने घ्या. जरांगे पाटीलजी, तुम्ही अगदी रोखठोक भूमिका तुम्ही TV9च्या कडे मांडलेली आहे आणि तुम्ही असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की 40 दिवसांचा कालावधी, त्याच्या पुढे 5 मिनिटाचा 1 तासाचा वेळ सुद्धा तुम्ही सरकारला देणार नाही. त्यामुळे आरक्षणासंदर्भात पुढे नेमकं काय होतं याची उत्सुकता सुद्धा आम्हाला लागून राहिलेली आहे. आणि धन्यवाद, तुम्ही आमच्याशी सविस्तर संवाद